आनंदी मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे पृथ्वी आपल्या कुटुंबाबरोबर फॅमिली फोटोसाठी स्टेजवरती उभा असतो. तेव्हा विद्याधरला पृथ्वीला संपवायचं असतं. तेव्हा विद्याधर म्हणतो, पृथ्वी, अरे तू मध्ये उभा राहा. आज तू खूपच महत्त्वाचा व्यक्ती आहेस. हा इव्हेंट तुझा आहे, तुझं लॉन्चिंग आहे. त्यामुळे तू मध्ये उभं राहिलं पाहिजे. तू इथे सगळ्यांच्या समोर असलं पाहिजे. तेव्हा विद्याधर पृथ्वीला मुद्दामून झुंबरच्या खाली उभं करतो, जेणेकरून आनंदीचे हात सटकावे आणि तो झुंबर त्याच्या डोक्यावरती पडावा. त्यानंतर विद्याधर म्हणतो की तोपर्यंत पत्रकार, तुम्हाला जे काही प्रश्न विचारायचे आहेत ना, साड्यांबद्दल, लॉन्चिंगबद्दल, ते प्रश्न तुम्ही इथे आता पृथ्वीला विचारू शकता. तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. त्यानंतर इथे आता पृथ्वीला काही प्रश्न विचारले जात असतात. तो उत्तरही खूप सुंदर देत असतो. पण इथे आता युगंधरला प्रचंड राग आलेला असतो, कारण आनंदी तिथे वेळेवरती पोचलेली नसते. त्यामुळे आर्ची म्हणते, मालक साहेबांना तर खूपच राग आलाय. आरतीताई आणि आनंदीताई या दोघीजणी कुठे राहिल्या? मला बघायलाच हवं. तेव्हा आर्ची पुन्हा आता रूममध्ये त्या दोघींना बघायला आलेली असते. तेव्हा आर्ची म्हणत असते, काय रे आनंदीताई, आरतीताई, कुठे आहात तुम्ही, सांगा ना. तेव्हा आरतीचा आतमधून ओरडण्याचा आवाज तिला ऐकू येतो आणि त्या दिशेने जाऊन आर्ची बाहेरून आता कडी लावलेली असते, ती कडी उघडते. तेव्हा आरती म्हणते, आर्ची, बरं झालं तू आलीस. ती म्हणते, ताई तू इथे काय करतेस? तू आनंदीताईला तयार करून घेऊन यायला आली होतीस ना, मग तुला इथे कोणी कोंडून ठेवलं? ती म्हणते, मी तुला नंतर सगळं सांगते, आधीच चल आपल्याला आनंदीची मदत करायची आहे. आनंदी तिकडे दोर पकडून उभी आहे. तेव्हा इथे आनंदी आता हात तिचे सटकत असतात, हात पूर्ण सोलवटून निघालेले असतात. तिचे हात आता सुटतात आणि दोरी आता सुटून खाली झुंबर पडणार. तेवढ्यातच तिथे आरती आणि आर्ची दोघीजणी आलेले असतात. तेव्हा आरती खूपच मेहनतीने ते दोरखंड पुन्हा पकडते. त्यानंतर आर्चीसुद्धा तिची मदत करते. तर अशा रीतीने इथे आता आर्ची आणि आरती दोघीजणी ते दोरखंड पकडून ठेवतात आणि त्यानंतरला तिथे आलेला असतो विद्याधर. विद्याधर बघायला आलेला असतो की आनंदीने अजून झुंबर का सोडलं नाही आहे, दोरखंड तिने कसं काय पकडून ठेवले, हे बघण्यासाठी तो तिथे आलेला असतो. पण बघतो तर काय, 3 बहिणी अगदी वाघिणी होऊन ते दोरखंड आता पकडून ठेवतात. तिन्हीमध्ये जणू काही इथे दुर्गा अवतारच आलेला असतो. विद्याधरला वाटतं की आता जर मी इथे गेलो तर ह्या तिघीजणी मला काही सोडणार नाही. त्यामुळे इथून बाहेरच गेलेलं बरं. आता काही झुंबरसुद्धा पडणार नाही. त्यानंतर प्रेक्षकांनो, झुंबर इथे आता जे खाली येत असतं ते पूर्ण ताकदीने त्यांनी आता वर आणलेलं असतं. 1 2 3 4 आबासाहेबांच्या नाती हुशार, असं म्हणत आता त्या दोरखंड पूर्णपणे खेचून आता आतमध्ये घेतात आणि झुंबर खाली पडू देत नाही. तेव्हा आरती म्हणते, आर्ची जा, आत्ताच्या आत्ता जा आणि कार्पेंटर्सला घेऊन ये, लवकरात लवकर घेऊन ये. तेव्हा आर्ची गेलेली असते. त्यानंतर विद्याधरने हे सगळं केलं आहे ना, असं आरती आनंदीला विचारते. ती म्हणते, आनंदी खरं खरं सांग, हे सगळं त्या विद्याधरने केलं आहे ना, तुला त्रास देण्यासाठी, पृथ्वीचा इव्हेंट खराब करण्यासाठी? तेव्हा मी आत्ताच्या आत्ताच सगळं काही मालक साहेबांना सांगते. त्या विद्याधरला ना मीडियासमोरच उभं करते. आनंदी म्हणते, नको आरतीताई, नको. मीडियासमोर आता तू कुणाला काही सांगू नको. पृथ्वीचा हा पहिला इव्हेंट आहे, त्याचा दिवस खराब होता कामा नये. मालक साहेबांना आपण हवं तर नंतर सांगू, आता काही सांगू नकोस प्लीज. तेवढ्यातच तिथे कारपेंटर्स दोघेजण आलेले असतात. ते दोघेजण दोरखंड पकडतात, खूपच ताकदीने खेचून घेतात आणि त्यानंतर तिथे असलेल्या खुंटीला तो फिक्स करतात. व्यवस्थितरित्या आता फिक्स केलेला असतो. इथे आनंदी दोरखंड पकडून पकडून तिला खूपच मोठा धक्का बसलेला असतो. ती थकलेली असते, हातातून रक्त येत असतं. पण हा युगंधर तिथे येऊन तुला काय झालं हे न विचारता, झाली का तुमची नाटकं सुरू, आता काय गरज आहे इथं अशी रडत बसायची, बाहेर समधेजण मीडियावाले वाट बघतायत ना, चल आता बास झालं, माझ्याबरोबर लगेचच माझ्या पाठीमागे स्टेजवरती ये, चल, मला जास्त वेळ आता गेलेला नकोय, कळलं का? तेव्हा आनंदी, आरती आणि आर्ची तिघीजणी गप्प असतात. कुणी काही बोलत नाही आणि युगंधरसुद्धा विचारत नाही
की आनंदी नेमकं काय झालं होतं. तो आनंदीला म्हणतो की आनंदी अगं बघतेस काय माझ्याकडे असं, चल आता लवकर लवकर बाहेर ये बरं. तेव्हा इथे युगंधर निघून गेल्यानंतर आरती म्हणत असते, आनंदी का नाही सगळं सांगून दिलंस मला. अगं तू किती मेहनत घेतली होतीस हे इथे मालक साहेबांना कळायला नको का. तुझी चुकी असल्यासारखेच तुला बोलून निघून गेले. तेव्हा आनंदी म्हणते, आरतीताई अगं पण मी अशा अवतारामध्ये स्टेजवरती कशी जाऊ. तेव्हा ती म्हणते, थांब मी थोडे तुझे केस वगैरे नीट करते. मालक साहेबांनी सांगितले मग स्टेजवरती तर जावं लागेल ना. त्यानंतर आर्ची तिथे येते, पण आनंदी आलेली नसते. युगंधर म्हणतो, आर्ची अगं कुठे आनंदी, अजून कशी आली नाही. तेव्हा आर्ची म्हणते, ती नाही येऊ शकणार आहे. तेव्हा युगंधर म्हणतो, का. तेव्हा आर्ची म्हणते, कारण ती इथे आली तर हा इव्हेंट खराब होईल असं तिला वाटतंय. कारण ती इथे येण्याच्या मनस्थितीत नाही आहे, तिला नाही यायचं आहे. कारण तिचे हात आहेत ना पूर्णपणे सोलवटून निघालेले आहेत. तिच्या हातातून रक्त येतं आहे आणि त्यामुळे तिला होणारा त्रास तुम्हाला कुणाला दाखवायचा नाही आहे, म्हणून ती इथे येत नाही आहे. तेव्हा युगंधर म्हणतो, का पण असं काय घडलं. आर्ची म्हणते, ते आम्हाला पण माहिती नाही आहे, पण आनंदीताई तयार होऊन स्टेजवरती येण्यासाठी तिथे थांबली होती. तेवढ्यातच तिला दोरखंड कापण्याचा आवाज आला, म्हणून ती आवाजाच्या दिशेने तिथे गेली. तिने बघितलं तर काय, दोरखंडाची रशी कुणीतरी कापून ठेवले, फक्त एक छोटा दोर राहिला होता. ती तिथे गेल्यानंतर आरतीताई आणि आनंदी या दोघीजणी बघतात तर काय, दोरखंड कापून ठेवला होता. आनंदीताईने दोर पकडून झुंबर खाली पडू नये, तुमच्या कुटुंबातील कुठल्याही सदस्याला काही इजा होऊ नये यासाठी तिने स्वतःच्या जीवाची, तिच्या हातांची पर्वा न करता दोरखंड पकडून ठेवला. आरतीताई सांगायला येणार तर तिलासुद्धा खोलीमध्ये कुणीतरी कोंडून ठेवलं होतं. मी योग्य वेळी तिथे गेले आणि त्यानंतरला तो दरवाजा मी उघडला तर तिथे आरतीताईला कोंडून ठेवलं होतं. त्यानंतर आरतीताई आणि मी आनंदीताईची मदत करायला आलो तर कुणीतरी तिच्या हातावरती पायावरती तेल टाकलं होतं. त्याच्यावरून तिचे हातपाय घसरत होते आणि घट्ट पकडून पकडून तिच्या हातातून रक्त यायलासुद्धा लागलं होतं. त्यानंतर मी तिथे गेले. आरतीताई, मी आणि आनंदीताई आम्ही तिघींनी दोरखंड पकडून ठेवला. त्यानंतर मी कार्पेंटर्सला बोलावून घेतलं. त्या 2 कार्पेंटर आले. त्यांनी तो दोरखंड पकडला आणि खुंडीला फिक्स करून ठेवला. अशा रीतीने इथे आता आर्चीने सगळं काही सांगितलेलं असतं की आनंदीताई आमची तुमच्या सगळ्यांच्या जीवासाठी तिथे लढत होती आणि तुम्हाला कुणाला काही कळलंच नाही. ती बिचारी एवढ्या जोरजोरात हाका मारत होती, मालक साहेब, पृथ्वी सर. पण इथे डी जेचा आवाज खूप जास्त असल्यामुळे त्या बिचारीचा आवाज तुमच्यापर्यंत पोचलाच नाही. तेव्हा हे समजा कुणी केलं असेल, म्हणजे पृथ्वी म्हणत असतो की माझ्या कुटुंबाचा जीव घेण्याचा प्रयत्न कुणी केला असेल, माझा इव्हेंट खराब करण्याचा प्रयत्न कुणी केला असेल. तेव्हा इथे विद्याधर एका पत्रकाराला खुणावतो आणि प्रश्न विचारायला सांगतो. तेव्हा पत्रकार म्हणतात, आम्हाला एका प्रश्नाचं उत्तर द्या मिस्टर निंबाळकर. अहो आम्ही इथे पत्रकार आलो आहे तुमची मुलाखत घ्यायला, तुमचा इव्हेंट लोकांपर्यंत पोचवायला. जर हा झुंबर खाली पडला असताना आम्हाला काही इजा झाली असती तर. म्हणजे एवढे मोठे बिझनेसमन पृथ्वी निंबाळकर यांनी साधी इथल्या लोकांच्या सुरक्षिततेची जबाबदारीसुद्धा घेतली नाही, असाच याचा अर्थ होतो ना. आम्हाला काही झालं असतं तर आमचा सेफ्टीचा विचार कोण करणार. हे सगळं तुम्ही आधी चेक करायला हवं होतं. तेव्हा पृथ्वी म्हणतो, एक मिनिट, मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो की तुम्ही आता बघितलं की झुंबर खाली पडणार होता, पण आमच्या आनंदीने स्वतःच्या जीवाची बाजी लावून तो झुंबर पकडून ठेवला. याचा अर्थ काय होतो, आम्ही निंबाळकर इथे आलेल्या प्रत्येक पाहुण्याच्या सुरक्षिततेची जबाबदारी घेतो. म्हणून तर आमच्या आनंदीने निंबाळकरांच्या वतीने तो झुंबर पकडून ठेवत तुमच्या सगळ्यांचा जीव वाचवला आहे. याचा अर्थ आम्हाला पाहुण्यांच्या जीवाची काळजी आहे आणि म्हणूनच तिने तिथे झुंबर पकडून ठेवला होता ना. त्यामुळे सुरक्षितेची जबाबदारी घेते नाही असं प्लीज तुम्ही म्हणू नका. राहिला प्रश्न आनंदीचा. हे ज्याने कोणी केले ते आम्ही शोधून काढूच, पण आता आनंदी तू इथे ये बरं. आनंदी इथे उभी राहा. तेव्हा ती म्हणते, पृथ्वी अरे अशा अवतारात. तो म्हणतो, काही हरकत नाही आनंदी, तू आता एवढा मोठा पराक्रम घडवलायस ना, त्याने तुझी हिंमत तर वाढली, पण माझ्या मनात तुझ्याबद्दलचा रिस्पेक्ट अजूनच वाढला.
तू माझा इव्हेंट खराब होऊ नये यासाठी स्वतःच्या जीवाची सुद्धा पर्वा केली नाहीस आणि तू तिथे दोरखंड पकडून ठेवलास. नाहीतर आता ते दोरखंड आपल्या कुणाच्या तरी डोक्यात पडलं असतं. पण तुझ्यामुळे ते नाही झालं. त्यासाठी मला तुझा सत्कार करायचा आहे. तेव्हा इथे आनंदी म्हणते, अरे नको, असं काही नको करू, मी एवढं काही नाही केलं आहे. तेव्हा पृथ्वी म्हणत असतो, आनंदी प्लीज. तेव्हा तो मितालीला एक आता शाल आणायला सांगतो. ती शाल घेऊन येते. तेव्हा इथे पृथ्वी म्हणत असतो की बाबा, ही शाल खरं तर मी तुमच्यासाठी आणली होती. कारण तुम्ही मला एक संधी दिली, माझ्यावरती विश्वास ठेवलात. एवढी मोठी ऑपॉर्च्युनिटी मला तुमच्यामुळे मिळाली की माझ्या डोक्यामध्ये असलेल्या आयडियाज मी लोकांपर्यंत मांडू शकतो. त्यामुळे मला तुमचा सत्कार करायचा होता, तुमचे आभार मानायचे होते. म्हणून ही शाल मी इथे आणली होती. पण आता ही शाल मी तुम्हाला देणार आहे, पण अशी रिकामी देणार नाही. तर याच्यावरती आनंदीच्या हाताचे ठसे असणार आहेत. आजच्या दिवसाची म्हणजे कबुली देणारी ठसे. तुम्ही मला संधी दिलीत की तुम्ही मला एवढ्या मोठ्या कार्यक्रमामध्ये मला सहभागी करून घेतलात, माझ्या साड्यांचा इव्हेंट ठेवलात. म्हणून मला तुमचा हा दिवस लक्षात ठेवायचा आहे. पण त्याचबरोबरीने आनंदीने सुद्धा तुम्हाला साथ दिले. एवढ्या हिमतीने तिने तो दोरखंड पकडून ठेवला. तेव्हा तिच्या हातातून जे काही रक्त येतं आहे ना, ते मला आता हमेशा लक्षामध्ये ठेवायचं आहे. नेहमी माझ्या लक्षात राहिले पाहिजे की हाताचे ठसे आता ह्या शालवरती आनंदी तू दे. तुझ्या ह्या पराक्रमाचे म्हणजे एवढा मोठा तू पराक्रम केला आहेस, सगळ्यांचा जीव वाचवला आहेस, त्यामुळे त्याची साक्ष म्हणून तुझ्या हातातलं रक्त या शालवरती आता तू दे. त्यानंतर ती आपले दोन्ही हात पृथ्वीच्या हातावरती ठेवते आणि शालवरती तिच्या हाताचे ठसे उमटतात. त्यानंतर पृथ्वी ती शाल घेतो आणि आपल्या वडिलांच्या खांद्यावरती ठेवतो. कारण त्याच्या वडिलांनी त्याच्यावरती विश्वास ठेवत त्याला एवढी मोठी संधी ही दिलेली असते. आणि ती शाल ही आता एक आभार व्यक्त करण्याची पद्धत असते, पण त्याच्यावरती त्याला आनंदीच्या हिमतीचे सुद्धा ठसे आता उमटवायचे असतात. कारण तुमच्या दोघांशिवाय हे शक्य झालं नसतं, असं इथे पृथ्वीचं म्हणणं असतं. सगळं काही चांगलं चांगलं होतं. विद्याधरने तयार केलेला प्लॅन पूर्णपणे फ्लॉप झालेला असतो आणि त्यामुळे इथे विद्याधर प्रचंड रागवलेला असतो. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे आता आनंदी, आरती आणि आर्ची तिघीजणी उभी असतात. आनंदीचं सर्वजण भरभरून कौतुक करतात. तेव्हा इथे पृथ्वी निंबाळकर म्हणतो की मीडियावाले, तुम्हाला इथे आता झुंबर का पडला नाही, कसं काय झालं, काय झालं, याच्यापेक्षा आनंदीने कसा जीव वाचवला हे सगळ्यात जास्त महत्त्वाचं आहे, नाही का? त्याबद्दल आपण बोललं पाहिजे आणि माझ्या साड्यांबद्दल बोललं पाहिजे. त्यानंतर इथे इन्स्पेक्टर साहेब आपल्या टीमबरोबर आलेले असतात आणि तेव्हा इथे मिस्टर निंबाळकर युगंधर म्हणत असतो की माझ्या मुलाचा इव्हेंट सुरू आहे आणि तुम्ही इथे काय करता इन्स्पेक्टर साहेब? तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात की हे बघा, पृथ्वी निंबाळकर आहेत ना, त्यांच्या गाडीमध्ये बॉम्ब कोणी ठेवला, तो अपघात कोणी घडून आणला आहे ना, आता त्या व्यक्तीला आम्ही इथे अरेस्ट करायला आलो आहे. तेव्हा युगंधर म्हणतो, तो कुणी का असेना, पण कार्यक्रमाच्या ठिकाणी तुम्ही यायला नको होतं. तेव्हा विद्याधर म्हणत असतो, नाही इन्स्पेक्टर, अगदी बरोबर योग्य वेळेवरती आलात तुम्ही. अहो, इथे माझ्या जीवाचा प्रश्न आहे. माझ्या जीवावरती उठलेल्या माणसांना तुम्ही अरेस्ट केलंच पाहिजे. आत्ताच्या आत्ता जो खरा कोणी गुन्हेगार आहे ना, त्याला तुम्ही अरेस्ट करा. तेव्हा इथे पृथ्वी असू दे, मिताली असू दे, आनंदी असू दे, घरातले सगळेजण टेन्शनमध्ये आलेले असतात. शिल्पासुद्धा. म्हणजे आता इन्स्पेक्टर साहेब इथे आलेत, कुणाला ना कुणाला तरी अरेस्ट होणारच, पण नक्की कुणाला, असा प्रश्न आता सगळ्यांना पडलेला असतो. आनंदी घाबरलेली असते, शिल्पा घाबरलेली असते. त्यांना असं वाटत असतं की आता युगंधरला अरेस्ट होईल का? तेव्हा प्रेक्षकांनो, विद्याधर म्हणतो, मी काय म्हणतो इन्स्पेक्टर, आत्ताच्या आत्ता त्या गुन्हेगाराला अरेस्ट करा. तेव्हा इथे इन्स्पेक्टर म्हणतात की आम्हाला कळलं आहे खरा गुन्हेगार कोण आहे ते. ते नाव कळल्यानंतरच आम्ही इथे त्या व्यक्तीला आता अरेस्ट करायला आलो आहे. तेव्हा विद्याधर म्हणतो, अहो मग कसली वाट बघताय तुम्ही इथे? आता काय मुहूर्ताची वाट बघताय का? आत्ताच्या आत्ता त्या माणसाला, त्या गुन्हेगाराला तुम्ही अरेस्ट करा. तेव्हा इथे इन्स्पेक्टर साहेब इथे युगंधरच्या समोर आता इथे बेडी करतो आणि म्हणतो की मिस्टर युगंधर निंबाळकर, त्या माणसाने तुमचं नाव घेतलेलं आहे. तुम्हीच त्याच्याकडून संपूर्ण बॉम्बचं साहित्य घेऊन आलात आणि त्याच्यातून बॉम्ब तयार केलात आणि तो विद्याधरच्या गाडीमध्ये सेट केलात. हे सगळं आम्हाला कळलं आहे.
खरे गुन्हेगार मिस्टर युगंधर निंबाळकर आहेत, आता इन्स्पेक्टर साहेब सगळ्यांसमोर सांगत असतात.